आई, तुम्ही अनिका आणि आईला इथे कशासाठी बोलवलंय? तुमच्या कर्माची फळं तुम्हाला मिळाली आहेत हे सांगायला. काय? डॅड, काय झालंय ते व्यवस्थित सांगशील का प्लीज? हो, का नाही? नयनताराबरोबर तुम्ही ज्या ज्या बिझनेसमध्ये तिच्याबरोबर आहात त्या बिझनेसमधनं तुमचं नाव तिने काढून टाकण्याचा निर्णय घेतला. व्हॉट? येस. असं कसं काय शक्य आहे? ही नयनतारा आंटी असा डिसिजन कसा काय घेऊ शकते? ती समजते काय स्वतःला? आणि तुम्ही दोघं तिला काहीच नाही बोलले का? अनिका, तू आणि कामिनी नयनताराशी जे काही वागलात त्याच्यानंतर तिने तुम्हा दोघींची आरती ओवाळायला हवी होती अशी अपेक्षा आहे का तुझी? नाही वहिनी, आहे ते बरोबर आहे. आमचं चुकलंच आहे. ठीक आहे. फाईन, इट्स ओके. आणि तसं पण आपण तिच्या बिना पण आपला बिझनेस ग्रो करू शकतो, राईट राईट गानियाची? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. नयनताराने महाजनांबरोबरचं पार्टनरशिप तोडलेलं नाही आहे. मग तर तुम्ही तिच्याबरोबर ज्या ज्या बिझनेसमध्ये आहात त्या बिझनेसमधनं तुम्हाला तिनं बेदखल केलंय. म्हणजे त्या बिझनेसमध्ये तुमचा कुठलाच शेअर नाही आहे, हे लक्षात येत आहे ना? हे बघ डॅड, आजी तुम्ही काहीतरी बोलायला पाहिजे होतं. आय मीन आय एक्सेप्ट आम्ही मिस्टेक केली आहे, बट इट्स नॉट लाईक आम्ही रिपीट करणार आहे सेम मिस्टेक. तुम्ही बोलायला पाहिजे होतं, काहीच बोलले नाही. वहिनी, म्हणजे हा आपला फॅमिली बिझनेस आहे. दादा आहे म्हणून मी आहे. मग दादा हयात असताना मला कसं काय बाहेर काढू शकतं? कामिनी, बिझनेसमधला तुझा हिस्सा अजूनही तुला मिळायला हवा तेवढी तुझी पात्रता आहे असं अजूनही वाटतं तुला? आणि तुला हेही माहिती आहे की नयनताराचा त्या बिझनेसमध्ये 70% हिस्सा आहे. त्यामुळे ती हा निर्णय नक्कीच घेऊ शकते. आणि नयनतारा एकदा घेतलेला निर्णय कधीच बदलत नाही. सह्या करा. पण मी काय म्हणते राजन, तू जरा शांत राहशील रागिणी? चला सह्या करा, नाही तर आमच्याकडे अजून सुद्धा बरेच मार्ग आहेत. डॅड, शट अप. आणि